जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात उपसमिती पुनर्गठित केली। उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील असतील। याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते। तर ही उपसमिती मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेणार आहे। या उपसमितीमध्ये कोण कोण असेल बघा। अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन सदस्य असतील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई सदस्य असतील, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार, माणिकराव कुकाटे सदस्य असतील उपसमितीचे। तर मकरंद जाधव आणि बाबासाहेब पाटील हे दोघेही या उपसमितीचे सदस्य असतील। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आता राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि याआधी चंद्रकांत पाटील हे उपसमितीचे अध्यक्ष होते। तर 29 ऑगस्टला मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईच्या दिशेने येणार आहे। इथे आंदोलन होऊ नये, कारण गणेशोत्सवाचा काळ आहे, त्यामुळे वर्षावर काल रणनीती ठरली। काय नेमकी मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली सरकारच्या या हालचालींबाबत बघा। हैदराबादचं गॅझेटियर आहे 17 संस्थांचं, याच्यासाठी तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक बोलवा, त्याला त्याची मंजुरी द्या, त्याची अंमलबजावणी करा। केसेससाठी कॅबिनेट बोलवा, तुम्ही केसेस मागे घ्या, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढा। तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली होती, त्याची अंमलबजावणी कॅबिनेट बोलून, राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलून तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करा। हो, अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना मराठ्यांच्या। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही ना, आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही। मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।